कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती बैसला त्याला वंदन करूया चला, हो त्याला वंदन करूया चला, हो त्याला वंदन करूया चला। कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती बैसला त्याला वंदन करूया चला, हो त्याला वंदन करूया चला, हो त्याला वंदन करूया चला। कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती बैसला त्याला वंदन करूया चला, हो त्याला वंदन करूया चला, हो त्याला वंदन करूया चला। नारायण नारायण हे भोलेनाथा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम। शुभाशीर्वाद। नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण भोलेनाथा, तुम्ही भोळे ते भोळेच राहणार। देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट उडवलं आहे। ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो इंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे। तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा। नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे। दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे, त्याचा तर नाश केलाच पाहिजे। नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे। नारद, या सृष्टीवर होय देवा, तुम्ही जसा मणी आणि मल्हाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या इंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा। नारद, आपल्या भ्रमंतीचे कार्य असे सुरू ठेवावे। ठीक आहे देवा, यावे आपण। येतो मी। नारायण नारायण शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान। शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते
महादेव, या सिंदुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. हे भोलेनाथ, हा सिंदुरासुर आपल्या समोर आज एक विनंती घेऊन आला आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. आपण येथून मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यातील मात्र शंका नाही. महादेव, मग एक तर तुमचा हा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सेंदुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. दैत्यराज, या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी चलाटा सर्पात भस्मसात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. महादेव, बघवणच जाऊ दे रणकंद. पाहूया कोणाचा अंत या रण मैदानात होत होते. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय, हेच माझे कर्तव्य. याच कर्तव्यास महादेव, तुमच्या याच कर्तव्यास हा सेंदुरासुरास ग्रहण लावणार. दैत्यराज, अजूनही वेळ गेली नाही. कैलास पर्वताहून प्रस्थान करावे. माघार नाही भोलेनाथ, आता माघार नाही. असेल तुमच्या भाऊ वशामध्ये सामर्थ्य तर स्वीकारा या सेंदुरासुराच्या युद्धाचे आमंत्रण. अधर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया जय पराजय कोणाचा होत होते. नक्कीच होण्या रणसंग्रामामध्ये विजय या सेंदुरासुराचा होणार आणि पराभवाला मात्र तुम्हीच सामोरे जाणार. दैत्यराज, भोलेनाथ युद्धाचं आव्हान करत आहे. आक्रमण, आक्रमण. या सेंदुरासुरासमोर ब्रह्मांडातील समस्त देवगण नेस्त नाबूद झाले. या ब्रह्मांडाचा महा